त्या टपरीत घुसला आणि लोहारमाळ्याला ते देवकोंडे येते ना तिथे तर सकाळी घुसला. तिथे आपण पार्टी कोंडला जातो रस्ता तिथे तो बोलोरो घुसली. ती पुढची झाली ना त्यातली बोलोरो घुसली डायरेक्ट हॉटेलमध्ये. ते नशीब आतमध्ये कोण नव्हतं. झोपे जास्त जागरण झोपायचं सगळं झोपायचं काय एवढं कोण आपल्याला. मला मी यायचं ना मग घाटकोपरून रात्रीचा 4 वाजता मला आलो ना मला महाडची इथे झोपच येते. मी आपला गप लावतो गाडी साईडला पॅसेंजरला सांगतो तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकताय मी आपलं झोपणार जायचं. तेवढ्या वेळ काय होऊ शकतं ना. खाली लाईन बघा खाली लाइटिंग झाली. लाईटिंग हाल त्या टोकापर्यंत गेली लाईन. घर विचार केले स्ट्रॉबेरी चांगली घर विचार फक्त हां घ्या. काय मागणे प्या 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 करतात ना. येताना घ्यायला पाहिजे वर येताना त्याला रेट जास्त सांगतात ना. असा आहे विकास लोकांची काय मुर्दे काय घ्या काय ते. जरा पण आवाज मला जरा वाटलं की लगेच घ्यायची गाडी. हां गिअर बॉक्स ऑइल बदली केलं ना. आता चालू असली ना गाडी काय वाटत नाही. उभी राहिली की मग घंटा येतो. हां स्लो चालू असली तर काय वाटत नाही. उभी राहिली की राहिली नाही. पुढं पण ट्राय गाडी नाही तेव्हा खाली ट्रॅफिक उभा खाली तेव्हा मग ही लाईनच तिथे आहे. कळलं का सर एवढा आपल्याला प्रवास करायचे. तेव्हा लाईन आपलीच लाईन आहे सगळी. जाणाऱ्या गाड्या जास्त आहेत. आता काय गोवा तिकडं सगळं त्या साईडला फिरणारी लोक भरपूर ना. तो तिथे एक चर्चमध्ये बेवडाला जो कोण होता आला मुतलाची व्हिडिओ काढली मी. हो कुठं त्या चर्चच्या बाहेर. मला वाटतं थोडंसं असं नाही म्हणजे चुकीचं आहे ना. ते जावळी मोऱ्यांचं
जावली मोऱ्यांचं चंद्रराव मोरे. मोरे बिबट्या कशाला दिसेल आता एवढ्या गाड्या आहेत सारख्या. इकडे बिबट्या बिबट्या आहे जनावर आहेत राहणार भरपूर. तुम्ही खिडक्या लावून बसा, बिबट्या येईल गाडी. Your Echo. फक्त ड्रायव्हरला नाही झाला तो, त्याला माझी गाडी चालवणार आहे. मी एकालाच नाही, ड्रायव्हर सगळ्यांना घेऊन जाईल. हा बर, ते पण बरोबर आहे. झालं ट्रॅफिक. आता महाबळेश्वर सोडून चाललं गोव्याला वाटतं. का गोव्यात काय? नाही काय गोव्याला असं काय नाही, बीचवर पण असं दापोली विपोली हो सगळे रायगड फुल आहे. रायगड किनारपट्टी सगळी पॅक आहे. 2 तारखेनंतर फुल आहे. आणि लोकांना झाली एखादी झाली ना 31 तारखेला, 1 तारीख करणं मी जाणार. ऐकायचं एकादशीला खात नाहीत ना, खाणारे पिणाऱ्यांना घातलं एकादशी घेऊन बसले काय बघत नाही. एखादं संकष्टीला खाताना बघितलं. आणि काय रे म्हटलं संकष्टी असले म्हणतो संकष्टी, देवाने सांगितलं खायला दिली वस्तू खायची. हो दिली ती देवाने. माझं सगळं मन गेलं ना सर, अजिबात सगळं बंद केलं. 2 वर्ष आले सगळंच बंद केलं. बाहेरच्या मित्र संघातच सोडून टाकली. सगळं नॉनव्हेज पण बंद केलं. 2 वर्ष आले माझी स्वतःहून बंद केलं. मला ती भीती वाटायला. मी कारण का आपल्या जरा पांडुरंगाचं हे आहे ना वेळ, विठ्ठलाचं. मी माळ नाही घालणार आहे, देवाची माळ नाही, देवाची सेवा करणार. आणि ते मला 2-3 वेळा भासवलं. म्हणजे खाल्लं ना काय की मग घरी विचित्र प्रकार घडतो. भाऊ म्हणला तू खाऊ नकोस, बघ बरं वाटेल तुला, तुझ्या धंद्यात पण प्रगती होईल. तिथून झालं मला म्हणून बंद केलं. परवा पण खायची इच्छा झालेली आणि ॲटोमॅटिक काय झालं तिथे गेल्यावर सर म्हटलं तुम्ही खाऊच नका. घेतलं तर मी उलटी झाली वासाने. अरे बापरे. हो अंडाकडी मागवली बुधवारी बघा. तर मी अंडाकडी मागवली म्हणजे खाऊ बोललो. आज बोललो तर सारा मार्गशीर्ष महिना संपलाय. बोललो 2 वर्ष काय 1.5 वर्ष काय खाल्लं नाही. वासाला भागतात बघतो ते डॉक्टर मधने सर आहेत ना, ते म्हटलं खाऊच नका तुम्ही वापरा. कशाला खाताय? तुमची इच्छा आहे खायची पण तुम्हाला देवच इच्छा देणे खाऊ. कडी मला ना हो हे चांगलंच मटन मच्छी एकदम बंद करणं म्हणजे डायरेक्ट बंदच करून टाकलं. म्हणून तब्येत उतरली माझी. तब्येत काय होती 87 किलो वजन होतं, आता 70 वर आले. चांगलं झालं पण हां हो बरं पण झालं. जास्त चालायला जमत नव्हतं म्हणजे 87 वजन घेऊन. गडबीड चढायचं म्हटलं चढायचं एवढ्या त्रास आहे. आता सुटसुटीत पण ते दम लागतो. हे सगळं बंद केलं ना विटॅमिन्स. आता मग काय केलं म्हणजे काय कॅल्शियमची गोळ्या चालू केले. म्हणजे कॅल्शियमची गोळी खायला लागलो डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे.